नमस्कार, मी रेश्माज हेअर अँड ब्युटी स्टुडिओमधून. तर मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये ब्लीचची माहिती दिली होती आणि आज बघूयात ब्लीचचा व्हिडिओ. तर ब्लीच कुठल्या ब्रँडचा आहे आणि कसं ॲप्लिकेशन करायचं, मिक्सिंग रेशो काय आहे आणि किती मिनिट ठेवणार आहे हे मी तुम्हाला सांगते. तर आता करूया चालू. आपण आता O3चं ब्लीच करतोय. तर हे आहे O3चं ब्लीच. त्याच्यासाठी लागणार आहे रोज वॉटर, त्याच्यानंतरनं ब्रश आणि बाउल लागणार आहे. त्याच्यानंतरनं आपण सगळ्यात आधी क्लिन्झिंग करून घेणार आहोत. पूर्ण फेसचं डस्ट वगैरे आहे तो क्लीन करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतरनं ब्लीच अप्लाय करणार. आता आपण करूयात क्लिन्झिंग. तर हे आहे, आपण लेमनचं क्लिन्झिंग घेतलेलं आहे. क्लिन्झिंग आपण 5च मिनटं करणार आहे, कारण क्लिन्झिंगने ऑलरेडी स्किन ड्राय होऊन जाते. क्लिन्झिंग फक्त स्किन क्लीन करून घ्यायची, डस्ट वगैरे असेल ते फक्त क्लीन होऊन जाईल. तर 5च मिनटं फक्त क्लिन्झिंग करूयात. आता क्लिन्झिंग झालेलं आहे. आता आपण हे वाईप करून घेऊयात. हे व्यवस्थित वाईप करायचं. O3चं जेल ब्लीच आहे. जेलच हे जेल ब्लीच असं असतं. ठीक आहे. आता आपण जेल घेतलेलं आहे एवढं. तर त्याच्यामध्ये आपण ॲक्टिवेटर 1 चमचाला अर्ध टाकतोय. ठीक आहे. आणि हे एवढं हे घेतलं ॲक्टिवेटर. सांगा. 2 ते 3 थेंब आपण गुलाब पाणी घेतोय. त्याच्यानंतर ना आपण थोडंसं जेल पण घेणार आहे. 1/2 स्पून हे एवढं आपण जेल घेत आहोत. जर कुणाची स्किन सेन्सिटिव्ह असेल, पिंपल्स असतील किंवा कुणाला रॅश येत असेल तर जेल आणि गुलाब पाण्याने थंडावा निर्माण होतो आणि स्किनला काहीही प्रॉब्लेम होत नाही आणि पोसत नाही. म्हणून आपण प्रत्येक ब्लीचमध्ये थोडं जेल आणि गुलाब पाणी हे टाकायचंच. म्हणजे स्किनला जे चुनचुन होते, खाज येते किंवा आग होते तर गुलाब पाण्याने थोडासा थंडावा येतो, म्हणून आपण गुलाब पाणी टाकतो. चालेल. तर आता आपण अप्लाय करतो. आता अप्लाय कुठे करायचा, कुठल्या भागावर नाही करायचा हे मी तुम्हाला सांगते. ठीक आहे. पहिलं स्टार्टिंग येते इथून. ठीक आहे. हा पोर्शन, ह्या पोर्शनला जास्त हेअर असतात. इथून आपण चालू करतो. जास्त वरती घ्यायचं नाही, डोळ्याच्या जवळ घ्यायचं नाही. डोळ्याच्या अगदी लांबून घ्यायचं. क्लायंटला मध्ये मध्ये विचारायचं की तुम्हाला इचिंग होते का, की खाज येते का, की काही प्रॉब्लेम होतोय का, विचारत राहायचं. आणि अशाच प्रकारे ब्लीचचं ॲप्लिकेशन करायचं. पहिलं क्लायंटला विचारायचं तुम्ही स्किनला काही वॅक्सिंग वगैरे केलं आहे का, की सेन्सिटिव्ह स्किन आहे का, की पिंपल्स वगैरे आहेत का, बघून घ्यायचं, चेक करून घ्यायचं. त्याच्यानंतरच ब्लीच करायचं. कारण सेन्सिटिव्ह स्किनवरती आणि पिंपल्सवाल्या स्किनवरती आपण ब्लीच करत नाही.
अशा प्रकारे आता आपण ॲप्लिकेशन केलं आहे, तुम्ही बघू शकता कसं अप्लाय केलं आहे. अशाच प्रकारे अप्लाय करायचं. डोळ्याच्या जास्त चिटकून घ्यायचं नाही, आयब्रोला पण जास्त चिटकून घ्यायचं नाही आणि लिपलासुद्धा चिटकून घ्यायचं नाही. तर अशा प्रकारे ॲप्लिकेशन झालेलं आहे. आणि आता हे आपण 15 मिनटं ब्लीच ठेवूया. आता 15 मिनटं झालेले आहे. आता आपण आहे ना वाईप करून घेऊया. ह्या क्लायंटला जास्त गोल्डन हेअर नको होते, त्याच्यामुळे आपण ॲक्टिवेटरचं प्रमाण कमी केलेलं आहे आणि 15 मिनटं ठेवून वाईप केलेलं आहे. दिसतं ते बघा. या अशा प्रकारे ब्लीच झालेला आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे केसांचा कलर फक्त गोल्डन होतो आणि तो तुम्ही आता बघितलेला आहे. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ आपला ब्लीचचा झालेला आहे. तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करू शकता आवडल्यावरती नक्की. थँक्यू.